श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर बोलणार आहे, कारण की हा प्रश्न 11 गुरुवारांच्या व्हिडिओनंतर मला खूपदा विचारला गेला की नोकरी नाही आहे ताई, आम्हाला पाहिजे त्या पॅकेजची नोकरी पाहिजे आहे. नोकरीवरती एखादी सेवा सांगा, आम्ही पूर्ण सेवा करून थकलो आहेत. तर आज मी तुम्हाला अशीच एक आपल्या गुरुमाऊलीने त्यांच्या हेतुगुजामध्ये सांगितलेली सेवा नोकरी प्राप्तीकरिता पाहिजे त्या पॅकेजची. आता आजकाल कसं झालंय ना, करोनानंतरच बऱ्याचशा लोकांच्या ज्या जॉब आहे त्या गेल्या होत्या आणि त्यांना नवीन नोकरीच्या ते शोधामध्ये होते. भरपूर असे प्रॉब्लेम अडचणी ते फेस करत होते. आता ह्या सगळ्यांवरती एकच उपाय, एकच सेवा, जी की खूप प्रभावी सेवा आहे. तुम्हाला ही सेवा फक्त 41 दिवस करायची आहे आणि 41 दिवस जर तुम्ही ही सेवा केली तर आयुष्यामध्ये कुठलाच प्रॉब्लेम, म्हणजे जो नोकरीविषयक आहे तो राहणार नाही आहे. तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन हवं आहे, तुम्हाला नोकरीमध्ये एखाद्या चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे, किंवा अजून भरपूर गोष्टी असतात, किंवा नोकरीमध्ये वरिष्ठांचा त्रास आहे, अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्या की तुम्हाला हव्या आहेत. तर आज मी त्याविषयीच तुम्हाला अशी एक साधी, सोपी, छान अशी सेवा सांगणार आहे, जी की खूप प्रभावी आहे. तुम्ही एकदा करून बघा. कित्येक सेवेकरांचे ह्या सेवेवरती अनुभव आहे. ही स्वतः मी करते, किंवा मी केलेली पण आहे मागे ही सेवा. आणि मेन म्हणजे तुम्ही डेली जरी ही सेवा केली ताई, याचा तुम्हाला काही तोटा होणार नाहीये. जो काही होईल तो फायदाच होणार आहे. तर आता आपण सेवेकडे वळूया. सेवा काय आहे नेमकं? तर आपल्याला कुठल्याही गुरुवारी असो किंवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही वारी, फक्त अमावस्या सोडून तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर सेवा अशी आहे की आपल्याला दररोज आपली देवपूजा झाली की 16 वेळा श्री सूक्ताचा पाठ करायचा आहे. फलश्रुती एकदाच घ्यायची. तुम्ही श्री सूक्तच का, तर श्री सूक्त हे लक्ष्मी आकर्षित करणारं, लक्ष्मीला अत्यंत प्रिय श्री सूक्त आहे. तुम्ही श्री सूक्ताचा आपल्या लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेकही करू शकता. पण श्री सूक्त हे खूप प्रभावी आहे. आपल्याला न चुकता 16 वेळा दररोज 41 दिवस आपल्याला श्री सूक्ताचं पाठ करायचं आहे. आणि सेवा अतिशय सोपी आहे. खूप तामझाम करायची गरज नाही आहे. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला श्री सूक्त मिळून जाईल. तर हे झालं. आणि त्यानंतर तुम्हाला, आणि आता मला प्रश्न येतील की 10 माळीच करायच्या का, एक माळ चालणार नाही का? तर आपण कसं होतं ना, आपली एखादी इच्छा मागतो तेव्हा खूप सगळं काही, हे पाहिजे ते पाहिजे, पण सेवाही त्यासाठी आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागेल. सगळ्या सेवेसाठी तेवढी जी आपली आतुरता आहे सेवेसाठी, जितकी तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आतुरता आहे, जेवढी आत्मीयता आहे तेवढी तुम्हाला सेवा करण्यासाठी पण पाहिजे. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी सेवा करत आहात, तर ती गोष्ट मिळवण्यासाठी आपलं तेवढं सॅटिस्फॅक्शन, आपल्याला तेवढं कॉम्प्रोमाइज करावं लागेल. आपलं जे काही आराम आहे तो सोडावा लागेल आणि सेवेला बसावं लागेल. तर आपल्याला 10 माळ गायत्री मंत्राच्या घ्यायच्या आहेत. तर सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, ह्या मंत्राच्या घ्यायच्या आहे. आणि आपल्या नित्यसेवेमध्ये खंडन न पडू देता नित्यसेवा करायची. ह्या 3 सेवा तुम्ही फक्त 41 दिवस करा. आयुष्यामध्ये तुम्हाला हवी त्या पॅकेजची, पाहिजे तशी तुम्हाला नोकरी मिळेल. फक्त तुम्ही ह्या सेवा ज्या आहे, ज्या मी सांगितल्या, त्या तुम्ही एकदा करून बघा. आता अजून तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आता ही सेवा चालू असताना ही संकल्पयुक्त करायची आहे. संकल्प कसा घ्यायचा हेही सगळ्यांना माहिती आहे, किंवा मी माझ्या चॅनलवरती टाकेल संकल्प कसा घ्यायचा. तर ते झालं. त्यानंतर आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. 41 दिवस मांसाहार करायचा नाहीये. आता कोणी म्हणाल ताई ब्रह्मचर्या पाळायची का, परान्न वर्ज्य करायचं का, तर नाही केलं तरी काही हरकत नाहीये. फक्त नियम एकच आहे की मांसाहार वर्ज्य करायचा आहे म्हणून. तर ही सेवा तुम्ही एकदा माझ्या म्हणण्यावरती करून बघा. तुम्हाला याचा 100% रिझल्ट भेटेल. सेवा अतिशय साधी सोपी आहे. आता मला ते खूप बढवून चढून सांगता येत नाही. जे काही आहे ते रियालिटी आहे. जेच मी तुम्हाला सांगते की ज्या सेवा अनुभवातून शिकवल्या जातात. अनुभव आल्याशिवाय आपण सेवेला हे होत नाही, की बाबा अनुभव जर आला तर सेवा करायला अजून हुरूप येतं. तर त्यातलीच गोष्ट आहे. एकदा ही सेवा नक्की करून बघा. तुम्हाला अनुभव नक्की येईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सेवा करा, सेवेकरी